50 भाषामध्ये भाषांतरित झाले. ज्यांनी ओरिसामध्ये 1000 हॉस्पिटल्स काढलेली आहेत. सगळे गरीब आदिवासींच्यासाठी मोफत हॉस्पिटल्स आहेत. त्यांच्या अंगावरची साडी 500 रुपयाची. अनेक वेळेला विमानतळावरून त्यांना हाकलून दिलेला आहे. त्यांची मुलाखत आपण वाचली असेल, ऐकली असेल, मराठीतून मुलाखत दिली आणि त्यांना त्या मुलाखत करायला एक प्रश्न विचारलाय की तुम्ही शॉपिंग करून किती दिवस झाले. त्यावेळी खूप सुंदर उत्तर दिले त्यांनी. ते म्हटले की मला शॉपिंग करून 20 वर्ष झाली. त्याला विचार का नाही शॉपिंग केलं. ते म्हटले की मी शॉपिंगला गेलो तर नवीन काहीतरी घेईन आणि नवीन आपण का घेतो तर दुसऱ्यासाठी घेतो, दुसऱ्याला चांगलं दिसावं. कोरोनाच्या कालावधीमध्ये आपल्या लक्षात आलं की घरात माणसं राहतात, डिपार्टमेंटल स्टोअर करून टाकले. आता आपल्या लक्षात असेल सगळी माणसं घरात होती, थटत होती, इकडं तिकडं, या कपाटाला धड त्या कपाटाला धड. घरात फर्निचर माणसापेक्षा फर्निचर जास्त ठेवलं. फर्निचर का ठेवलं की बाहेरच्या येणाऱ्या माणसावर इम्प्रेशन पडावं, घर किती भारी. चिपका टीव्ही ठेवलाय का तर महागाईसाठी. आम्ही त्या गोष्टी मी जे उद्योगपतींची गोष्ट करतो त्या वर्षातून एकदा 15 दिवस एका खेड्यामध्ये जाऊन 15 दिवस भाजी विकत बसतात अहंकार संपावा म्हणून. आम्हाला जी नशा आहे ना, 4 हाना आपण देशमुख म्हणा, ही जी सवय ना, कुठे गेले तर सन्मान, नारळ नाही निघाला तर कोगरून जाईल. साहित्य आम्हाला आमच्या अहंकाराची नशा असते. पण ही खूप मोठी उद्योगपती वर्षातून अहंकार संपावा मला कोणीतरी मोठं म्हणतंय. हे एकदा जावं तुम्ही बघा ना. आता 12,000 उरूस झाला ना. आता होईल परवा सरपंच झाल्यानंतर बदल बघा. आज सरपंच व्हायच्या आदल्या दिवशी नीट आहे ते एकदम, पण दुसऱ्या दिवशी नाकात बोलते. काय झालंय माहित नाही. चालताना असं काकेत मांजरा झाल्यासारखं चालतंय. एका दिवसात त्याच्यामध्ये बदल. पण ज्या स्त्रीची संपत्ती करोडो रुपये, 1.5 लाख लेकरांना तिनं शिकवलंय भारतातल्या, 1000 हॉस्पिटल्स काढले, 500 रुपयाच्या वर साडी घालत नाही, कधीच मेकअप करत नाही. माझ्या लेकरांना स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कडे मी घेणार का स्टँडर्ड ऑफ लाईफ कडे घेणार कुठला. मी त्याच्या समोर कोणता ठेवणार आहे. मी ढेले साहेबांना मगाशी म्हटलं ना, कल्पवृक्ष आणि पर्यावरणावर काम, पर्यावरणाचे काम करणारी एक मुलगी आहे ग्रेटा थुंबल नावाची. मी जाता जाता फक्त इफेक्ट सांगली. चिमुरड्या पोरांना कळालाय की पर्यावरण काय असावं. आम्ही बाप लोकांना मला कळालं की ग्रेटा थुंबल नावाची पोरगी आहे स्वीडन मधली. 16व्या वर्षी गेल्या वर्षी स्वीडनच्या संसदेसमोर बसते शुक्रवारी आणि एक चळवळ उभी करते. त्या चळवळीचं नाव आहे फ्रायडे फॉर द फ्युचर. आणि ती जगभरातल्या विद्यार्थ्यांना आवाहन करते की तुम्ही शुक्रवारी शाळा बुडवा आणि तुमच्या शाळेच्या समोर उपोषणाला बसा. 5 कोटी मुलं तिच्या या चळवळीमध्ये सामील झाली. गेल्या वर्षी 18 सप्टेंबरला तिच्या भाषणासाठी 5 लाख पोरं जगभरातून आली. तिच्यासाठी युनोला अधिवेशन बोलवावं लागलं. 172 देशाचे नेते उपस्थित राहिले. मी विनंती करेन ज्यांना इंग्रजी समजतं त्यांनी आज संध्याकाळी गेले तिचं भाषण डाउनलोड करावं किंवा ऐकावं. ग्रेटा थुंबलचं त्या युनो मध्ये 4.5 मिनिटाचं भाषण आहे या पोरीचं. आणि ती पोरगी सांगते, विचारते जगभरातल्या नेत्यांना तुम्हाला कोणता विकास हवा आहे. जर 2050 साली पृथ्वीचा नाश होणार आहे, 2050 साली श्वास घेण्याच्या लायकीची हवा नसेल, खाण्याच्या लायकीचं अन्न नसेल, पिण्याच्या लायकीचं पाणी नसेल आणि ती पिढीत फिरून बाप पिढीला विचारेल की हे बाबा आमच्यासाठी काय ठेवलंस. तुम्ही केली मजा पण आम्हाला देऊन गेला सजा. आणि पुढची पिढी जेव्हा विचारेल आम्हाला या पर्यावरणाच्या धोक्याची, तेव्हा आम्ही आमच्या लेकरांना काय उत्तर देऊ. ही 16 वर्षाच्या पोरीचं 4-4.5 मिनिटाचं भाषण आहे. आज गलबलून येते. एक बाप म्हणून मला चिंता वाटते की मी माझ्या नातवासाठी कोणतं जग ठेवून चालतो. आम्ही आमच्या लेकरांना जी दीक्षा देतो ना भविष्यामध्ये, आई या नात्यानं आता जी द्यायची ना ती व्यापकतेची द्यायची, ती विशालतेची द्यायची, ती खूप मोठ्या स्वरूपाची द्यायची. समारोपाकडे येत असताना फक्त कुटुंबामध्ये नाती जिवंत ठेवताना 4 गोष्टी असाव्यात असं मी म्हणतो. 4 गोष्टी कोणत्या असाव्यात. नातं बळकट करण्यासाठी असं म्हटलं की निसर्गाला घरातल्या नात्यांच्या मध्ये खूप बंध दृढ करायचे असतील तर 4 गोष्टी त्याच्यामध्ये त्यानं करायला पाहिजे. ते म्हणतात की घरात तुम्ही नजर कोणती ठेवा. दुसरी गोष्ट, घरामध्ये तुम्ही एकमेकांना स्पर्श कसे करा. तिसरी गोष्ट, घरामध्ये तुम्ही शब्द कोणते वापरा. आणि चौथी गोष्ट, नातं दृढ करत असताना तुम्ही एकमेकांना भेट कोणती देता. पहिली गोष्ट, घरामध्ये बाप असू द्या किंवा आई असू द्या,
तुमच्या नजरेमध्ये आपल्या लेकरांच्या विषयी विश्वास आहे? मी आजऱ्यामध्ये माझे एक मित्र आहेत धनंजय कुलकर्णी म्हणून, खूप मोठे आर्किटेक्ट होते, पुण्याला खूप मोठी संपत्ती कमवली, बंगला, गाडी, आणि ते सगळं विकून आता ते आजऱ्याला कोणी जायचं असलं तर मी पत्ता देतो. नवरा बायको दोघं आहे, दोघांनी मिळून 1 लाखाचंच घर बांधलं, 1 लाखाचं घर आहे. दोघांनी मिळून विहीर काढली. गप्पा मारायला मी जातो त्यांच्याकडे कधी कधी. 2 मुलं आहेत त्यांना. पुण्यामध्ये असताना खूप मोठ्या गाड्या होत्या 4 चाकी, पण आता त्यांच्याकडे 1 मोटरसायकल आणि 14च्या 4 सायकल आहे. 50 किलोमीटरच्या आतला प्रवास असता तरी 4 सायकल न जातात, पर्यावरणाची काळजी घेतात. 50 किलोमीटर पेक्षा जास्त असलं तर एसटी न जातात. बेडरूम एकच आहे, खाली मुलं झोपतात आणि दोघं माळ्यावर झोपतात एकाच बेडरूम मध्ये. आणि मी त्यांना प्रश्न विचारला की असं बेडरूम बांधण्यामध्ये तुमचा हेतू काय आहे? तेव्हा त्यांनी मला खूप सुंदर उत्तर दिलं. ते असं म्हणतात की किमान 16 वर्षापर्यंत लेकराच्या हृदयाचा ठोका आई वडिलांच्या कानापर्यंत आहे. 2 जण राहत आहेत. आम्ही आमच्या घरातली लेकरं खूप शिकावी, चांगली व्हावीत म्हणून आणखी काय काय करत असतो, पण इमोशनल क्वोशंट डेव्हलप करण्यामध्ये ह्या दोघांचं संसार, या 4घांचा संसार बघितल्यानंतर वाटते की घरामध्ये हे पहिली नजर कोणती आहे आमची घरात. दुसरी गोष्ट, घरामध्ये स्पर्श आम्ही कसं करतो. आईच्या स्पर्शामध्ये म्हणजे असं म्हटलं जाते की जगातली सगळ्यात मोठी ताकद. 2 वर्षापूर्वी मी लातूरला व्याख्यानासाठी गेलो होतो. सलग 3 दिवस माझी लातूरला व्याख्यान होती आणि मी तिथं राहिलो होतो डॉक्टर विठ्ठल लहानेंच्या घरामध्ये, की जे स्किन स्पेशालिस्ट आहेत. रोज 6 ऑपरेशन्स गरिबांची मोफत करतात. म्हणजे ज्या लेकींचं ओठ तुटलेत, चेहऱ्यावर उरण आहे, हे सगळं घालवण्यासाठी कॉस्मेटिकचे ऑपरेशन करतात. 6 मुलींचे ऑपरेशन ते मोफत करतात. मी त्याच्या घरी राहिलो आणि ते स्पर्शाविषयीची स्पर्शाची क्षमता सांगत होते. ते रोज सकाळी 5:30 वाजता हॉस्पिटलमध्ये येतात, 11 पर्यंत ऑपरेशन्स असतात, नंतर राऊंड असतो, नंतर येणारे पेशंट ओपीडी, संध्याकाळी घरी वर चढताना 7:30 झाले. खरीच दवाखाना. पण ते मला वाटलं की वर ज्यावेळेला येतो संध्याकाळी 7:30ला माझी सगळी बॅटरी डाऊन झालेली आहे, म्हणजे माझं शरीराची सगळी ऊर्जा संपत आली आहे. मी वर आलो की माझी आई 80 वर्षाची आई आहे आणि 85 वर्षाच्या अण्णासमोर दिसते. वर आल्या आईच्या कुशीत मी शिरतो. 5 मिनिटं आईला मिठी मारतो. 5 मिनिटानंतर आईच्या मिठीतून मी ज्या वेळेला बाजूला होतो त्यावेळेस सकाळी एवढा ताजा तवाना होतो, खाली ऑपरेशनला जाताना तेवढा मी ताजा तवाना. जगातला एकमेव बॅटरी चार्जर माणसाचा कुठला असेल तर तो आईचा स्पर्श आहे. ज्याच्या वाट्याला तो भाग्यवान असा. ऋषी आणि संत असं म्हणतात, स्पर्शाची ताकद किती आहे. ऋषी आणि संत असं म्हणतात, तुम्हाला मुलगा असू द्या नाही तर मुलगी असू द्या, आई वडिलांना दिवसात एकदा तरी आपल्या लेकराला मिठी मारावी, त्याच्या केसाचा वास घ्यावा, अवग्रहण करावं. ते लेकरू शेवटपर्यंत तुमच्या सोबत नाही, कधीच ढकलून नाही देणार तुम्हाला बर्दाश्त. कित्येक आई बाबाला विचारतो की कधी घेतलं मिठी तुम्ही तुमच्या लेकराला. कित्येक आईला बापाला विचारतो की दिवसातून एकदा तरी घेतलं का. इथं काय जेवणच करायचं काय स्पर्शाची ताकद एवढी प्रचंड आहे. आजपासून करा, सुरुवात करा. उद्या सकाळपासून फक्त एकदाच, म्हणजे एकदम बाळाला बदल झाला असं दाखवू नका. कारण मी पालक शिबिरामध्ये सांगतो की बाबा मुलं वाढवत असताना 95% प्रेम ठेवा आणि 5% क्रोध ठेवा. म्हणजे 5 रुपयाचा कप फोडला असला तर 5 रुपयाचा मार द्या, 150 रुपयाचा मार घेऊ नका. आणखी एक सांगतात मानसशास्त्रज्ञ की बाळाला शिक्षा देत असताना मौनाची शिक्षा कधी घेऊ नका. नवरा बायको